राम सरांनी एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली शेतीसाठी म्हणा जनावरांसाठी, तर तुम्ही राम सरांना काय संदेश द्याल? राम सरांच्यासाठी संदेश द्यायसारखं तुम्हाला सांगू काय बरंच काय. राम सर हे जे काय काढले, मी म्हणतो आता लय नसना 25-20% तर लोक शहाणी झाली राम सरांच्यामुळे. खरं बाबा आम्ही कुठेतरी चुका लागलोय आणि चांगल्या रस्त्यावर जायला पाहिजे. मार्ग कळाला, मार्ग कळाला है की नाही, चांगला मार्ग कळाला है की नाही. आणि हे काय लोकांची मानसिकता अशी आहे की त्या रासायनिक मधनं जरा बाहेर येईनातच. इंग्रजांनी बाद सवय लावून गेली हो. जेवढ्या बाद होतं इंग्रजांच्याकडे तेवढं आपल्या भारतामध्ये सगळे ठेवून गेली. ते दारू असू दे, भांडण असू दे, केमिकलचं काय पण असू दे, चांगलं आहे तेवढं त्यांनी ते घेऊन गेले, वाईट आहे तेवढं इथं ठेवून गेले. आणि वाईटला आम्ही चांगलं म्हणून आम्ही डुसक्यावर घेऊन नाचायला. हे जर अमृत हे मिल्क चार्जर प्रत्येक घरी पोहोचलं तर काय होईल सर, काय वाटतं? प्रत्येक घरी जर पोचलं तर व्हेटरनरी डॉक्टर नुसता भरवायला जायचं, तो इंजेक्शन करायला जायचं नाही. म्हणजे सगळ्या समस्या दूर होणार, सगळ्या समस्या दूर होणार. म्हणजे जनावरांचा दवाखान्यात जो खर्च होणार होता तो सगळा वाचणार आहे. आज एकमेकात गल्लीत घाबरत्यात, तिच्यात लंपी आल्या, तिच्यात लाळ आल्या, माझ्यात पण येईल, हे करूया ते करूया. सगळेजणच वापरायला लागल्यावर कशाला लाळ येईल? रोगच राहणार नाही. रामसर नेहमी म्हणतात बघा, रोग हा नाही, रोग नाहीच, कमजोरीमुळेच रोग येतो. कमजोरी दूर कशामुळे होईल सर? मिल्क चार्जर.